लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, तू मी आणि हा लग्नाचा सोडा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे रोमॅन्टिक क्षण चालू आहे बघा प्रेक्षक जीवांतनीमध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ ही चोडा घेऊन आलेला असतो काव्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ चोडा भरतो काव्याला. तर आता इथे ती बघत असते पार्थकडे. तर आता ती टक लावून बघत असते पार्थकडे. तर आता इथे असं म्हणते आता इथे काव्या, सॉरी सॉरी असं म्हणतो आता इथे पार्थ. दुखतंय का असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या नाही असं म्हणते बघा प्रेक्षक आणि हसते ती. ठीक आहे मी असं म्हणते आता इथे काव्या. तर इतकी काळजी माझी असं म्हणतो आता इथे काव्या. लग्नानंतर बदलणार नाही ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे बघा प्रेक्षक तर आता इथे बघा प्रेक्षक जीवा म्हणतो बदल हा चांगला असतो. प्री वेडिंग शूटला तुझ्या कपड्यात आली होतीस, तो बदल आवडला मला असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा असं म्हणते नंदिनी, म्हणजे ती ब्लॅक अँड व्हाईट साडी असं म्हणतोय ती. नाही तो लाल ड्रेस असं म्हणतो आता इथे जीवा. तो लाल ड्रेस घालून तू समोरून जेव्हा चालत आलीस ना, तेव्हा तुला काय सांगू चकाचक बाई, माझा हार्टबीट स्किप झाला होता असं म्हणतो आता इथे जीवा. असं वाटलं की हजारो पाकळांचं एक गुलाब उमलतंय तुझ्या प्रत्येक पावलासरशी हृदयात वाजे समथिंग असं म्हणतो जीवा. तू खूप सुंदर दिसत होतीस चकाचक बाई असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनीला असते खूप. तर आता इथे जीवा बघतच असतो तिच्याकडे बघा प्रेक्षक खरंच असं म्हणते आता इथे काव्या, खरंच सुंदर दिसत होते मी. खरंच सांगू असं म्हणतो आता इथे पार्थ. एरवी तुम्ही सुंदर दिसताच, पण प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होता असं म्हणतो आता इथे पार्थ. आहो देशमुख असं म्हणते काव्या. म्हणजे काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. काय तुम्हाला हॉट बोलू नये म्हणून असं काही नियम आहे का असं म्हणतो तिथे पार्थ. तर तिथे काव्याला असते नाही ना असं म्हणतो इथे तो. तर नाही असं म्हणते काव्या. तर मग एरवी कुर्ती साडीमध्ये तुम्ही छान दिसताच असं म्हणतो तिथे पार्थ. पण काउगल हॅट जीन्स आणि जॅकेटमध्ये सॉलिड दिसत होतं असं म्हणतात इथे पार्थ. आणि आता इथे काव्याला असते बघा प्रेक्षक आणि आता इथे तो बांगड्या भरत असतो तिच्या हातामध्ये. तर आता ती टकलावून बघत असते तिच्याकडे. देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. लग्नानंतर पण असं म्हणाल ना देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर कारण काय आहे, जवळपास सगळ्याच पुरुषांना लग्नानंतर फक्त बायकोने ताटात वाढलेलं जेवणच गोड लागतं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता काय आहे असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे. असं नाही होणार असं म्हणतो तिथे पार्थ. कधीच नाही होणार असं म्हणतो तो. आपल्या प्रत्येक जन्मात मी तुम्हाला कायम अप्रिशिएट करत राहीन असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे जीवा आणि नंदिनीला दाखवले परत. तर आता इथे ते दोघं बघत असत एकमेकांना. प्रत्येक जन्मात म्हणजे असं म्हणते नंदिनी, तू जेव्हा ती विंटेज साडी नेसून आली होतीस ना असं म्हणतो जीवा, तेव्हा अगदी 60sच्या हिरोईन सारखी दिसत होती असं म्हणतो जीवा. मला तेव्हाच वाटलं की आपण फक्त ह्या जन्मात नाही तर त्या जन्मातही एकत्र होतो असं म्हणतो इथे जीवा. आणि तेव्हा राहिलेलं आपलं प्रेम ह्या जन्मात पूर्ण करतोय असं म्हणतो इथे जीवा. मग किती सुंदर दिसतायत माझ्या बायकोच्या हात असं म्हणतो इथे जीवा. आणि पापी देत होतो तिच्या हाताला बघा प्रेक्षक काय कोणी नाही इथे असं म्हणतो इथे जीवा. कारण नंदिनीला असते ना. सोडा भरल्यावर हात खूपच सुंदर दिसतायत तुमचे असं म्हणतो पार्थ. पण असं म्हणते आता इथे काव्या. सोडा भरताना तुमची मेहंदी खराब झाली असं म्हणतो इथे पार्थ. सॉरी अहो असं म्हणते आता इथे काव्या. अहो पार्थ सॉरी, काही झालं नाहीये मेहंदीला, मेहंदी सुटली. हो असं म्हणते ती. मेहंदी सुकल्यावर गळून पडतेच असं म्हणते आता इथे काव्या. आणि या मेहंदीची गंमत काय माहिती असं म्हणते आता इथे काव्या. तर ती म्हणते गळून पडल्यावरती तिचा एक छान रंग मागे सोडून जाते असं म्हणते आता इथे काव्या. तर बघा असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ बघतो ते मेहंदीकडे. आणि तो रंग सुद्धा लग्नानंतरच्या प्रेमासारखाच असं म्हणते नंदिनी. आधी फिका असतो मग चढत जातो असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि मग गडद होत जातो. आणि मग इतका रंगतो मेहंदीचा रंग 4 दिवसांत उतरेल, पण आपल्या प्रेमाचा रंग कधीच नाही उतरणार असं म्हणतो जीवा. आता आपल्यामध्ये कोणीच नाही येणार असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी असं म्हणत आता इथे बघा प्रेक्षक मानिनी ते आली आली असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी असं म्हणते मानिनी. तर जेव्हा तिथेच लपलेला असतो. अगं इथेच तू, मी तुला असं म्हणतो आता इथे मानिनी. कार्ट्या असं म्हणते आता इथे मानिनी. हा इथे तू इथे काय करतोस असं म्हणतो मानिनी. अगं मी 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 काय करतो असं म्हणतो जीवा. मीना मीना असं म्हणतो तो. तर आता इथे शारदा आलेली असते पार्थ आणि काव्याकडे. आई अगं असं म्हणते काव्या. आई अगं असं म्हणते काव्या. चुकून आले पार्थ अगं या खोलीमध्ये. कसं आलात तुम्ही? काही काय असं म्हणते काव्या. काय तो रस्ताच काढला नाही, इथं आलो आणि तुम्ही दिसला असं म्हणतो. चुकून असं म्हणते काव्या. नाही मग आता चूक सुधारूया ना असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक तर आता इथे मांडणीमध्ये बाहेर होतास ना तू जीवा असं म्हणते मांडणी. किती संताप करतोस मला, ह्याला काही सुचत नाही. तू इथे सांग कशाला आलाय हो इथे असं म्हणते मांडणी नंदिनीला. आई ते ना असं म्हणते नंदिनी. हा मला पाणी प्यायचं होतं असं म्हणते नंदिनी. मग इथे कोणी दिसलं नाही असं म्हणते नंदिनी. मी त्यांना मला बोलवलं मग असं म्हणते आता इथे जीवा. अच्छा एवढ्या मोठ्या हॉलमध्ये कोणीच दिसलं नाही तुला असं म्हणते आता इथे मानिनी. आणि मग पाणी दिलंच नाहीस तू तिला असं म्हणते आता इथे मानिनी. तर साखरेचं पाणी प्यायला लागलेस का असं म्हणते मानिनी. तर आता जेव्हा म्हणतो एक काम करतो, शुगर लो झाली आहे असं म्हणतो तो. काय म्हणशील ना सांगता येत नाही. अरे सोडा भरायचा आहे ना, सगळे थांबले तसं म्हणते आता इथे मानिनी. तर आता मानिनी बघते तिच्या हाताला.
तर जुडा बघते मानिनी आणि लाजते. आता मानिनी अच्छा असं म्हणते मानिनी. असं चाललंय काय असं म्हणते मानिनी. हो हो असं म्हणतो आता इथे जीवा. विक्रम देशमुखांचे पुढे मेला असं म्हणतो आता इथे मानिनी. बरं चला आता मेहंदी रंगली, हळद लावायची की नाही असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता हो असं म्हणतो आता इथे जीवा. तुम्हाला हळद लावायला कोण आलंय माहितीये का असं म्हणते आता इथे शारदा. तर आता ती म्हणते सत्या आणि मीरा आले तसं म्हणते आता इथे शारदा. अगं किती गोड आहेत दोघे जण, अगदी साधी माणसं आहेत. हो हो दोघेही खरंच खूप गोड आहेत हा असं म्हणते आता इथे काव्या साधी माणसं. तर आता पाच बघत असतो काव्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी म्हणते अरे वा म्हणजे त्यांना वेळ मिळाला आमच्या हळदीला यायला असं म्हणते आता इथे नंदिनी. भरून पावलं असं म्हणते आता नंदिनी. मीरा सत्या दोघेही फुलं घेऊन आले असतील ना तर अजूनच छान असं म्हणते नंदिनी. हा असं म्हणतो जीवा. चला आपण बघूयात का असं म्हणते आता इथे नंदिनी. चला चला तुम्हाला शोधता येत असं म्हणतो तो. तर चला चला असं म्हणतो तो जीवा. मीरा चला मी काय असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे मानिनी जीवा आणि नंदिनीला घेऊन जातो बघा प्रेक्षक हो आतमध्ये. तर आता इथे हळदी समारंभ चालू होतो. तर आता इथे सत्या हळद लावतो बघा प्रेक्षक हो जीवाला. तर आता इथे पार्थला पण हळद लावते. तर आता इथे सगळे आनंदात दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता बॅकग्राऊंड मध्ये चांगली गाणी लावलेली बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे रम्या पण हसत असते. सगळे खूप आनंदात दाखवले बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे काव्या आणि नंदिनीची सुद्धा हळद सुरुवात होते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण येऊन हळद लावत असतात जीवा आणि पार्थला. तर आता इथे विक्रम पण हळद लावतो. तर आता इथे जीवा खुणवत असतो नंदिनीला आता माझी गोष्टी हळद लागणार तुला म्हणून. तर आता इथे पार्थ पण बघत असतो काव्याकडे बघा प्रेक्षक हो. तर येल्लो येल्लो चेहरा बघून शॉक लागणार हे बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक लावलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माडिनी पण दोन्ही मुलांना आपल्या हळद लावते. तर युग पण हळद लावतो बघा प्रेक्षक आपल्या दोन्ही भावांना. तर आता इथे सगळे मज्जा मस्करी करत असतात. तर आता वसवत्या सुद्धा येतात हळद लावायला जीवा आणि पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बघत असते त्या दोघांना. तर आता इथे काव्या पण बघत असते. तर आता रम्या सुद्धा इथे हळद लावण्यासाठी बघा प्रेक्षक हो पार्थला. तर आता इथे खुणवत असतो जीवा काहीतरी नंदिनीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ पण खुणत असतो इथे काव्याला. चला सगळ्यांनी लावली का हळद असं म्हणते मानिनी. आता यांची उष्टी हळद मुलींना नेऊन द्या असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्याला द्या असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे जीवा पण देतो सत्याला. एवढी काय घाई असं म्हणतात आता इथे सगळे. तर आता इथे जीवा बोलत असतो काहीतरी नंदिनी सोबत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सत्याची बायको घेऊन जात असते हळद. तर आता तेवढ्यातच तिचा पाय घसरतो पडते ती खाली. तर आता इथे मिक्स होते बघा प्रेक्षक हो दोन्ही हळद एकमेकांमध्ये. अगं अशी कशी धडपडलीस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. झालं असं म्हणतात वसवत्या. अगं माझ्या दोन्ही भाच्यांची हळद मिक्स झाली ना असं म्हणते आता इथे वसवत्या. आई असं म्हणते रम्या. आई काय असं म्हणते वसवत्या. अगं आता कुठली हळद पाळची आणि कुठली जीवाची कसं कळणार ग असं म्हणते वसवत्या. वसुताई असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही शांत व्हा जरा असं म्हणते आता इथे मानिनी. ती पाहुणी आहे आपल्या घरची असं म्हणते आता इथे मानिनी. असं बोलू नका असं म्हणते आता मानिनी. काय ग काय झालं असं म्हणतो सत्या. अगं अशी कशी धडपडलीस तू असं म्हणतो आता इथे सत्या. ह्या लग्नात कोण राडा घालणार आहे. कोणीतरी मुद्दाम प्रयत्न करत आहे हे सगळं असं म्हणतात इथे सत्या. रम्याकडे बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे रम्याकडे बघतात बघा प्रेक्षक हो. तुम्ही माझ्याकडे का बघून बोलताय सगळं असं म्हणतात इथे रम्या. तर आता इथे तुम्ही सगळ्यांबरोबर इथेच उभी आहे मी असं म्हणते रम्या. पण खोडा घालायचा असेल तर दुसऱ्या कोणाकडून पण घालू शकतो आपण का नाही असं म्हणतो सत्या. आपण यात काय मी. तर आता इथे काव्या म्हणते सत्या असं उभारते आता इथे काव्या. रम्याची काही चूक नाही ह्या सगळ्यात असं म्हणते आता इथे काव्या. मीरा तिची चुकून पडली ना असं म्हणते आता इथे काव्या. चल मान्य आहे असं म्हणते आता वसवत्या. मी मान्य आहे की ही चुकून पडली. पण अगं हिच्याकडून जी चूक झाली आहे ती आता दुरुस्त कशी करायची असं म्हणते वसवत्या. तर आता सांग ना असं म्हणते ती काव्याला. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळ्यांना टेन्शन आलेलं असते सगळं ऐकून. आई असं म्हणते आता रम्या. आई काय असं म्हणते आता वसवत्या. आता ना ह्यांची हळद होणार या दोघींनाही यांची उष्टी हळद लागणार असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे नंदिनी उभारते बघा प्रेक्षक हो. वसवत्या असं म्हणते नंदिनी. थांबा असं म्हणते ती. हळदही होईल आणि उष्टी हळदही लागेल असं म्हणते आता इथे नंदिनी. कसं असं म्हणतात आता इथे वसवत्या. कशी ते मी सांगतेच म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या आणि नंदिनी येतात दोघेही. वसवत्या असं म्हणते नंदिनी. ह्या दोन गोष्टी हळदी एकमेकांत इतक्या मिसळल्या आहेत एकजीव झाल्या आहेत ती कोणी पाहिलं तर सांगू शकणार नाही. कुठली हळद कुणाची आहे हे वेगळं काढताच येणार नाही असं म्हणते नंदिनी. जसं आमच्या चौघांचं नातं आहे. हो असं म्हणतात वसवत्या. आम्हा चौघांच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे आम्ही एकमेकांशी अगदी घट्ट बांधले गेलोय तसं म्हणते आता इथे नंदिनी. जे काय केलं ते सगळं एकत्रितपणे सहन केलं असं म्हणते आता इथे नंदिनी. मग तो राग असू देत, दुःख असू देत, अपमान असू देत, विरह, शरम आणि पराकृतीचं प्रेम सुद्धा असं म्हणते आता इथे नंदिनी. उलट ह्या हळदीपेक्षा जास्त एकजीव झालंय मी, जीवा, काव्या आणि पार्थ आमच्या चौघांचं नातं असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि मला तर वाटतं हा नशिबाचा करेक्ट संकेत आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक. करेक्ट आहे असं म्हणते आता इथे रम्या. आणि मी काय म्हणते असं म्हणते काव्या. ही एकमेकांमध्ये मिसळलेली हळद जर मला लागली तर मी काय समजेल माहितीये कसं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या म्हणते मला हळद लागली माझ्या नवऱ्याच्या नावाची म्हणजे पारच्या नावाची आणि एक मित्र म्हणून माझं भलं करणाऱ्या या जीवाची. बरोबर असं म्हणते नंदिनी. आणि अशीच हळद जर मला लागली तर माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या जीवांची आणि मला साथ देणाऱ्या माझ्या धीराची म्हणजे पारची हळद मला लागली असं मी समजेन असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे सगळे खुश होतात बघा प्रेक्षक हो.
आणि वसवत्त्या, अहो या दोघांचं काय घेऊन बसलात? आई बाबांच्या प्रेमाचा जो रंग आपल्यावर चढला आहे तो अगदी पक्का आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर सगळे खूप आनंदात असतात हे सगळं ऐकून आणि वसवत्त्या पण खुश होतात. नाहीतर काय असं म्हणते आता इथे काव्या, अहो आत्याबाई, हे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकमेकांचा उष्टही खाऊ. मग हे उष्टी हळद काय चीज आहे असं म्हणते आता इथे काव्या. त्यामुळे मीराकडून काही चूक झालेली नाही असं म्हणते आता इथे काव्या. उलट आमच्या या घरात येण्याने भाऊ भाऊ वेगळे होणार नाहीत, तर या हळदीसारखे एकत्र येणार आहेत असं म्हणते नंदिनी. हे सांगते ही उष्टी हळद असं म्हणते नंदिनी. तर खूप बोर झालं बघा प्रेक्षक सगळ्यांचं हे डेफिनेशन ऐकून. खरंच काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. हे घे म्हणून बाऊल देते आता ती काव्याला. तर आता नंदिनी म्हणते तुझ्या नवऱ्याची पारची हळद असं म्हणते नंदिनीने लावते आता ती काव्याला बघा प्रेक्षक. खरंच खूप बोर दाखवलं या एपिसोडमध्ये. खरंच आजचा एपिसोड जरा बोरिंग आहे प्रेक्षक. आणि ही तुझ्या नवऱ्याची म्हणजे जीवाची हळद असं म्हणून आता इथे काव्या लावते नंदिनीला हळद. घ्या वसवत्त्या असं म्हणते काव्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी कृतीतूनच दिली असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते आता इथे वसवत्त्या. तर आता इथे सगळे खुश होतात. वा 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 असं म्हणतो सत्या. याला म्हणतात साधी माणसं असं म्हणतो आता इथे सत्या. आणि सगळे खूप आनंदात असलेले दाखवले आणि सगळे हसत असतात. तर आता लग्नानंतर उल्हास प्रेमचं शीर्षक दाखवले आणि सगळे टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक काव्या आणि नंदिनीला. तर आता इथे रम्या आणि स्वतःला पण खूप पॉझिटिव्ह दाखवले खरंच या एपिसोडमध्ये. तर आता इथे धनंजयच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक. बरं मुलींनो असं म्हणते मानिनी. आई बाबा तिथे वाट बघताय, जा जा हळद लावून घ्या असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे दोघी जातात नंदिनी काव्या बघा प्रेक्षक त्यांच्या ठिकाणी. तर आता इथे मीरा आणि सत्या सुद्धा येतात. तर आता इथे धनंजय आणि रेखा आणि शारदा सगळे थांबलेले असतात नंदिनी आणि काव्याला हळद लावण्यासाठी बघा प्रेक्षक. तर आता इथे माझ्या मुलींना हळद लावण्याचा पहिला मान तुमचा असं म्हणते शारदा. लावा असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे मीरा आणि सत्या लावणार असतात पहिली हळद. तर आता इथे मीरा हळद लावते बघा प्रेक्षक नंदिनीला पहिला. तर आता इथे पायाला हळद लावते ती. मग आता इथे तिच्या गालाला सुद्धा हळद लावते. तर आता इथे काव्याला सुद्धा हळद लावते बघा प्रेक्षक. मीरा गुलाबाची कळी असं बॅकग्राऊंड मध्ये लावलंय बघा प्रेक्षक गाणं. तर आता इथे शारदा सुद्धा येते हळद लावण्यासाठी आपल्या मुलींना. तर आता इथे आशाताई सुद्धा हळद लावतात नंदिनीला आणि काय काय तिला आशीर्वाद सुद्धा देतात. तर आता इथे बघा प्रेक्षक बाकी सगळे पाहुणे सुद्धा नंदिनी आणि काव्याला हळद लावतात. तर आता बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये सगळे हळदीचे गाणे लावलेत बघा प्रेक्षक. तर आता इथे शारदा मिठी मारते नंदिनीला आणि बाकी सगळ्यांना आनंदात असलेलं दाखवले. तर आता इथे धनंजय सुद्धा काव्याला मिठी मारतो बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ आणि जीवा दोघींना बघत असतात लांब थांबून. तर आता विक्रमला पण खूप भावूक झाल्यासारखं होतं. तर युग पण हे सगळं बघत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे धनंजय येतो बघा प्रेक्षक हळद लावण्यासाठी नंदिनीला बघा प्रेक्षक. तर आता तो हळद लावतो नंदिनीला आणि इथं खूप इमोशनल झालेला असतो धनंजय. तर आता इथे सुद्धा हळद लावते काव्याला. तर आता इथे धनंजय मिठी मारतो नंदिनीला. तर आता इथे शारदा सुद्धा मिठी मारते काव्याला. तर आता सगळ्यांना भावूक झालेलं इमोशनल झालेलं आणि आनंदी असलेलं दाखवले. तर आता इथे काव्य आणि पार्थ सुद्धा जातात बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे सगळे हसत असतात. जीवा नंदिनी सत्या मीरा आणि आता पार्थ आणि काव्या. तुम्ही इथे आला खूप बरं वाटलं असं म्हणते नंदिनी. आज इथे येऊन तुम्हाला समद्यांना भेटून मला बरं वाटलं असं म्हणतो आता इथे सत्या. खरंच असं म्हणते आता इथे मीरा. आज असंच एकत्र एकमेकांसोबत आनंद वाटत राहा आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लाई लाई शुभेच्छा असं म्हणते आता इथे मीरा. आम्ही येतो असं म्हणतात ते. आणि आता इथे बघा प्रेक्षक मिठी मारतो सगळ्यांना आता इथे सत्या. तर आता इथे मीरा सुद्धा एकमेकांना मिठी मारते आणि आता ती निघून जाते. तर आता इथे सगळ्यांना एकमेकांना मिठी मारतात आणि गुड बाय करतात बघा प्रेक्षक सत्या आणि मीरा. तर आता इथे ते जात असतात तिथून. तर आता बाय असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता सत्या आणि बघा प्रेक्षक मीरा दोघेही निघून जातात तिथून. तर आता इथे चला 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 आता पाहुणे गेलेले आहेत असं म्हणतो युग. आता जपून जपून हळद लावायचं आता बस करा. आता फक्त धिंगाणा घालायचा आहे असं म्हणतो युग. ए बाबा या लवकर हळद लावा सगळ्यांना असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक सगळ्यांना हळद लावायला घेते. तर आता रम्या सगळ्यांना हळद लावत असते. तर आता इथे धनंजयला ओढत असतो जीवा आणि आता त्याला धनंजयला लावायची असते बघा प्रेक्षक हळद. आणि आता तो रम्याला सुद्धा लावतो. तर आता इथे पार्थ पण लावतो काव्याला हळद. तर आता युग सगळ्यांना हळद लावत असतो आणि मानिनी सगळ्यांना हळद लावत असते बघा प्रेक्षक. तर सगळ्या हळद खेळत असतात आणि आता इथे सगळ्यांना हळद लागत असते एकमेकांना. तर आता धनंजय आणि विक्रम सुद्धा एकमेकांना हळद लावतात. तर सगळ्या हसत असतात. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. आज कार्यक्रमाला गालबोट लागता लागता राहिलं असं म्हणते नंदिनी. मला का असं वाटतं असं म्हणतो पार्थ. हे सगळं रम्याने केलं असं म्हणतो आता इथे पार्थ. अहो ऐका ना रम्या खरंच बदलली आहे आता असं म्हणते आता इथे काव्या. अहो आजच घ्या किती मनापासून करत होती ती सगळं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे अहो मनापासून काय तुम्ही तर असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ म्हणतो तुम्ही दोघं मला सांगा तुम्हाला कोणाला वाटतंय रम्या प्रामाणिक आहे ते असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे जीवा हात वरती करतो बघा प्रेक्षक अरे असं म्हणतो आता इथे पार्थ. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रम्या बघत असते बघा प्रेक्षक लांब थांबून आणि आता ती बघते. तर आता ती ऐकते सगळं. अहो तुम्ही तुमचं मत इतक्यात कसं काय बदललं असं म्हणते आता इथे नंदिनी. जेव्हा तू हात वर केलाय म्हणजे माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे असं म्हणते आता इथे पार्थ. विसरलास का स्वतःना काय काय केलंय ते आपल्या बाबतीत असं म्हणतो आता इथे पार्थ. तर पार्थ म्हणतो हे बघ आपल्या प्रत्येक आनंदावर विरचण घालायची व्यवस्थित काळजी घेतली आहे त्याने असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही तुझं बरोबर आहे असं म्हणतो आता इथे जीवा.
पण ह्यावेळी मी रम्यातला बदल सेन्स करू शकतो असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे काव्या म्हणते हो. तर आता इथे जीवा पण म्हणतो हो. तर आता इथे रम्या म्हणते आधी काव्या आणि आता जीवा. 2 विकेट डाऊन झाले ना असं म्हणते आता इथे रम्या. आणि खुश होते ती खूप. आता बघाच उद्या संकेतमध्ये काय होतंय ते असं म्हणते आता इथे ती संगीतमध्ये धमाका करणार आहे बघा प्रेक्षकावर रम्या. तर आता इथे पाहत म्हणतो प्रश्न फक्त बदलाचा नाहीये. तर तेवढाच आता तिथे विक्रम आणि वाणिनी येतात. पहिलंच असं म्हणतो आता इथे विक्रम बघितलं की नाही बेट जिंकलो की नाही बघ 500 रुपये चल असं म्हणतो विक्रम बस असं म्हणते माणिनी आणि मारते ती विक्रमला. ह्यांचं ना काहीतरी भलतंच सुरू असतं असं म्हणतो आता इथे जीवा. ओ लव बर्ड्स काय काय या इथे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता विक्रम हसतो बघा प्रेक्षक तर आता इथे तो जातो बसा बसा असं म्हणतो आता इथे जीवा. 500 रुपये काढ असं म्हणतो आता इथे विक्रम. कसली बेट लावली होती असं म्हणतो आता जीवा. जी आई म्हणत होती की मुलं झोपली असतील आता असं म्हणतो आता इथे विक्रम. हा म्हणजे मला असं वाटलं एव्हाना झोपला असाल ना तुम्ही सगळे असं म्हणते माणिनी धमवून भागून. कसं काय करतेस माणिनी असं म्हणतो विक्रम. अगं आता तर उलट जागण्याचे आणि रात्र जागवण्याचे दिवस आहेत त्यांचे असं म्हणतो विक्रम. अहो काय असं म्हणतो आता इथे जीवा. मग नको त्या अपेक्षा ठेवते रे असं म्हणतो आता इथे विक्रम. अहो उद्या संगीत आहे ना असं म्हणते माणिनी. मग हे झोपले नाही वेळेवर तर डोळे असे मोठे मोठे दिसतील घाणेरडे दिसाल तुम्हीच असं म्हणते आता इथे माणिनी. आणि काय कळताय तुम्ही चौघा आता. तर आता आजचा भाग इथे संपतो बघा रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे रिकामध्ये असं दाखवलं की संगीत चालू झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर दुसऱ्या सिरियलचे नायक नायिका आलेले आहेत आणि सगळे डान्स करतायत बघा प्रेक्षक हो. आणि सगळे एन्जॉय करत आहेत सगळा संगीतमधला डान्स. तर खूप भारी भारी डान्स आहेत. आता जीवा आणि नंदिनी वगैरे शिट्ट्या वगैरे वाजवतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे जीवा नंदिनीचा डान्स चालू आहे. तर आता इथे काव्या आणि पारचा पण डान्स चालू आहे बघा प्रेक्षक हो. तर आजचा रिकॅप इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.